महाराष्ट्रामध्ये शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचं जे पीक आहे मोठ्या मेहनती आणि कष्टाने पिकवलं ते घेतलं जात नाही. पिकवलेल्या पिकाला पाहिजे त्या पद्धतीचा भाव मिळत नाही, उलट कमी पैशाने विकावं लागतं आणि त्याबद्दलचं एक धोरण प्रॉपरली सरकारने महाराष्ट्रात तयार करावं ही भूमिका त्यांच्या समोर आम्ही मांडली आणि जो आता अडचणीत आलेला शेतकरी आहे त्याला मदत केली पाहिजे ही भूमिका आमची आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्या प्रकरणाने कलंक लावला खरात प्रकरणाने त्या खरात प्रकरणाबद्दलची ही चर्चा त्यांच्याबरोबर माझी झालेली आहे आणि याच्याबद्दलचं जे कोणी लोक याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांवर तातडीनं कारवाई कशी करता येईल त्या पद्धतीचा एक भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि मग विकासाची जी काही कामं असतात त्याबाबतची चर्चा त्यांच्याबरोबर झाली. अशोक खरात प्रकरणाची जी चर्चा तुम्ही झाली काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हटलेलं होतं की अनेक सरकारमधले असे काही व्यक्ती आहेत देखील कदाचित म्हणजे या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत ते नावं तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहेत. आमची चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जेव्हा या प्रकरणावर चर्चा झाली त्यावेळेस सांगितलं की हे एक संवेदनशील हे प्रकरण आहे. महिलांचं याच्यामध्ये नावं आलेली आहेत त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये कुठल्याही महिलांना पुढे आणता येत नाही कारण ती आपली संस्कृती आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जी काही दोषी व्यक्ती आहेत त्या दोषी व्यक्तीवरच कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला प्रसिद्धी व्यवस्था आपल्याला करता येईल असं मला वाटत नाही. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ताफ्यातल्या गाड्या कमी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री आज बैठका घेत आहेत. शंभूराज देसाई यांच्यासारख्या अनेक मंत्र्यांनी प्रदेश दौरे रद्द केले आहेत. विरोधकांनी टीका केली होती मात्र आता स्वतःहून निर्णय घेतला जातो. बघा हे 2 दिवसाचं दिखावा करायचा प्रयत्न करतील कारण की यांना सत्ता भोगायची नेमकीन प्रकारे या पद्धतीने या सरकारमधल्या सगळ्या लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्यांनी स्वतःपासूनच सुरू केलं ते काही थोड्या 2-4 गाड्या कमी केल्या असं ऐकण्यात आलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणात सत्तेचा दुरुपयोग आपण पाहिलं असेल की काल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गाड्यांचा ताफा घेऊन सफाई व्यवस्था बघायला फिरत होते. भोपाळमध्ये काल भाजपचा एक नेता ज्याची महामंडळावर नियुक्ती झाली त्यानं हजारो गाड्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. हा जो सत्तेचा माज या सत्तेतल्या भाजप आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या पक्षांना आहे तो काही लपलेला नाही आहे. त्यामुळे 2 लोकांनी सुरुवात केलेली आहे पण मोठ्या प्रमाणात सत्तेच्या माज आलेली व्यवस्था जी आज निर्माण झालेली आहे ती किती प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला साथ देतात हे वेळ सांगेल. तुम्ही काही बदल करणार आहे का? आमचा तर बदलच आहे. आमचा तर कुठं आम्ही काही प्रोटेक्शन आम्ही घेतलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याही गाड्यांचा इश्यू नाही. आम्ही पण आता जवळपास आमच्या गावाकडेच राहतो तर आम्ही आमच्या कुठल्या गाड्या घ्यायच्या छोट्या गाड्या घ्यायच्या त्याच्यानं फिरायचं. जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावरून प्रवास केला. आजकाल घोड्याची पण किंमत जास्त आहे. आता आव्हाडांजवळ पैसे थोडे जास्त असतील आता घोडे असतील तर आव्हाडांनी पाठवावं सगळ्यांकडे. तेही चांगलं वाहन आहे पण त्याच्यासाठी गवत आणायचं कुठून हा एक प्रश्न आहे. 1 वर्षापूर्वी पंतप्रधानांनी पाकिस्तान सोबत सिंधू करार रद्द केला आणि सगळ्या झाल्या. आता संघाचे सहकार्य आहे दत्तात्रय ते म्हणतात की पाकिस्तान सोबत चर्चेचा मार्ग खुला ठेवायला पाहिजे. जेव्हा भाजप सत्तेत केंद्रात आणि राज्यात येतं त्यावेळी संघालाच पाकिस्तानचा करवळा येतो असं आपण पाहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असताना पाकिस्तानच्या सरकारला भारतात निमंत्रण देणं त्याच्यावर मोठे कार्यक्रम घेणं समझोता रेल सुरू करणं या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण झाल्या. इकडे समझोता एक्सप्रेस सुरू झाली आणि तिकडे कारगिल मधून पाकिस्तानच्या सैन्यांनी भारतावर स्वारी केली
आणि ते मोठ्या सिथापीनं भारताच्या सैनिकांच्यामुळे आपला देश आणि विशेष करून राजीव गांधीजींनी आणलेलं बोफोर्स तोफ या युद्धामध्ये महत्वाचं ठरलं आणि त्यामुळे आपण आपलं कारगिल युद्ध जिंकू शकलो. पाकिस्तान हे कुत्र्याच्या पुष्टीसारखं आहे. ते कितीही पोंगळीत ठेवलं तरी वाकडच राहणार असा हा पाकिस्तान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सत्ता काश्मीरमध्ये आमच्या तरुण जवळपास 26 मुलांना त्या ठिकाणी त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मारलं आणि आमच्या तरुण भगिनींना विधवा केलं, त्यावेळेस आमचे नेते राहुल गांधींनी भूमिका घेतली की आरपारची लढाई लढली पाहिजे आणि आरपारची लढाई लढून पाकिस्तानला आता त्याची जागा दाखवली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधींनी त्या काळात घेतली आणि नरेंद्र मोदींच्या सोबत उभे झालेत. पण ऑपरेशन सिंदूरच्या युद्धामध्ये जसं भारताचं ताकद पाकिस्तान वाढली तर अमेरिकेने मध्यस्थी केली आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री सरेंडर झाले हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी जिथपर्यंत देशाचे प्रधानमंत्री आहेत तिथपर्यंत पाकिस्तान आपल्यावर वाकड्या डोळ्यानं बघेल, आपल्या देशाचं नुकसान करेल, आपल्या देशाच्या जीवहानीचं नुकसान करेल. हे चित्र चालत राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांनी अनेक प्रयोग केलेत. मध्य काळामध्ये नोटबंदी केली, मोठे नोट राहिले तर त्यामध्ये नकली नोटांचा प्रादुर्भाव होतो, आतंकवाद वाढतो, नक्षलवाद वाढतो. आणि आपण पाहतोय की आता महाराष्ट्र हे नकली नोट याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1 नंबरमध्ये गुजरात आहे. हे नकली नोट जे चाललेली आहे म्हणजे नरेंद्र मोदींनी जे काही आतंकवाद आणि नक्षलवाद संपवण्यासाठी नोटबंदी केली होती त्याचाही काही परिणाम जाणवला नाही. आणि म्हणून अशा या सरेंडर प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये हा देश पाकिस्तानच्या वाकड्या डोळ्यापासून वाचू शकत नाही आणि त्याच्यामुळे देशाची हानी होत राहील असं चित्रा आणि होसबळेंनी खरं तर पहिले आता, कारण की संघ आणि भाजप हे काही वेगळं नाही, भाजपला चालवणारा संघच आहे आणि म्हणून मोदींना सत्तेतून काढलं पाहिजे. हे तिथपर्यंत पाकिस्तान सरळ होणार नाही ही भूमिका आमची आहे. काल रोहित पवारांचं आज असं म्हणणं आलं की अनेक आमदार हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या समोर भाजपात जातील. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पार्टीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की रोहित पवारसह काही लोक तुमच्या काँग्रेस पार्टीत येतील. खरं काय? बघा, राष्ट्रवादी पक्षामध्ये काय चाललेलं आहे हे बघण्याचं काम आमचं नाही. जेव्हा जेव्हा काही घटना होतील त्यावेळेस आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे वेळ नाही की त्या राष्ट्रवादीच्या बद्दल आम्ही काही भूमिका मांडावी. राष्ट्रवादी मधल्या अंतर्गत वाद याच्यामुळे काल तटकरे मुद्दाम शरद पवारांना भेटायला गेले का? मला त्याच्यातली कुठली भूमिका माहिती नाही. राष्ट्रवादी बघ, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल तर त्यांचा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये काय चाललेलं तो त्यांचा भाग आहे आणि जेव्हा काही होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत आहे. गेल्या वेळी काँग्रेसने म्हणजे या विलिनीकरणाच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय? कारण शेवटी महाविकास आघाडीचे एकत्रित पक्ष आहे. बघा, प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट काय करतोय का नाही करतोय तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा महत्वाचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत आणि त्या प्रश्नाकडे काँग्रेस लक्ष देऊ नये. त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता सुखावली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नीटची परीक्षा पुन्हा एकदा कॅन्सल झाली. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य आता पुन्हा धोक्यात आहे. त्याचं कनेक्शन महत्वाचं म्हणजे नाशिक मधून उघड झालं, महाराष्ट्रातलं पेपर फुटायची सुरुवात झाली. आमचे नेते राहुल गांधीजींनी या अमृतकालाचं एक चांगलं उदाहरण काल दिलं आणि आता विषकाळ चाललेला आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. या वाक्यामध्येच खूप सारं दडलेलं आहे. नीट सारख्या परीक्षा ज्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या परीक्षांमध्ये असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की 12वीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी नीटची परीक्षा झाली
म्हणजे 12वीचा निकाल लावायची गरज नव्हती त्या काळामध्ये, नाही तर 8 दिवसाच्या पहिले लावू शकत होतं राज्यातलं सरकार, किंवा 8 दिवसाच्या नीटच्या परीक्षेच्या नंतर लागू शकत होतं. पण महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना या नीटच्या परीक्षेमध्ये नापास कसं करता येईल याच्यावरची व्यवस्था राज्य सरकारने केली होती. आणि आता जे काही नीटचा पेपर लीक झाला तो नाशिक मधून झाला, हे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराचं हे मोठं माहेरघर झालं आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आता बाकी राहिलेलं नाही, हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. हे याच्यातून आपल्याला सांगता येईल. तर रोहित पवार यांनी आरोप केला की नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणाची SIT नेमणूक करण्यात आली आहे. ते SIT अधिकारी सुद्धा काही पैसे घेत आहेत. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे. मार्चच्या अधिवेशनामध्ये खरंच प्रकरण पुढं आलं. मुख्यमंत्र्यांनी SITची घोषणा केली आणि आता SITनी काय केलं की नाही केलं आणि काय त्याच्यामध्ये कोणाकोणावर कारवाई केली हे मुख्यमंत्र्याला सभागृहात सांगावंच लागणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये SITच्या अधिकाऱ्यांनी काय पाप केलं की नाही केलं याची माहिती आमच्याकडेही आहे, रोहित पवारांकडेही असेल. आणि म्हणून सरकार उत्तर काय देतं त्याच्यावर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळात मांडता येतील असं मला वाटतं. तुम्ही आज CM ला का भेटला काय? सांगितलं सर, RSS जनरल सेक्रेटरी कृष्णाबाई यांनी सांगितलं की क्रिकेट म्हणजे खेळ सुरू ठेवायला पाहिजे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. नाही, निवडणुकीच्या वेळेस पाकिस्तानचा विरोध करायचा RSSनी आणि भाजपनी, आणि आता त्यांच्याशी क्रिकेट चालू ठेवायचा, असं हे दोघली राजनीती ही जी भाजप आणि RSSची आहे त्याच्यातून हे स्पष्ट होते आहे क्रिकेटच्या खेळापासून. थँक्यू. सर हिंदीमध्ये बोलतो की RSS के जनरल सेक्रेटरी कृष्णाबाई यांनी उन्होंने ऐसा कहा है कि पाकिस्तान अगर हम पर ड्रामा करेगा तो हमें भी जवाब देना चाहिए, लेकिन डिप्लोमेटिक डायलॉग्स और टॉक्स डिप्लोमेटिक डायलॉग बंद नहीं होनी चाहिए और स्पोर्ट्स कंटिन्यू रखना चाहिए, ऐसा RSS ने सलाह दी है केंद्र सरकार को। हिजबुल्लाह का ही कंट्रोल केंद्र के सरकार पे चलता है. देश के प्रधानमंत्री RSS के प्रचारक है. वो भीख मांगकर 35 साल 40 साल उन्हें भीख मांग कर जिंदगी जिए हैं. तो मुझे लगता है कि उनको सलाह देने की जगह नहीं आदेश देने की जरूरत है. मुझे लगता है कि आज जो परिस्थितियां बनी हुई पूरी देश में, जो पाकिस्तान ने पुलवामा में पहलगाम में जिस तरह से हमारे पे हमला किया, हमारे फौज को हमारे देश के लोगों को जिस तरह से मारा, और हमारे नेता राहुल गांधी जी ने भूमिका रखी कि हम सरकार के साथ है, सरकार ने पाकिस्तान को उनकी जगह दिखाना चाहिए, लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री सरेंडर हो गए और सरेंडर होकर अपने देश को बचाने के जगह खुद को बचाने के लिए एप्स्टीन फाइल सामने आई उसमें बचाने में अपने आप को लगे हुए. तो मुझे लगता है कि ये प्रधानमंत्री जब तक देश में है तब तक पाकिस्तान हमारे पे अत्याचार करते रहेगा और दुनिया में वो शांति दूत बनकर घूमते रहेगा. ये स्थिति अब बन चुकी है. लेकिन क्या स्पोर्ट्स जारी रखना चाहिए? देखो, मुझे लगता है कि ऐसे पाकिस्तान से दोस्ती रखने की कोई जरूरत नहीं है. जो पाकिस्तान हमेशा हमारा विश्वासघात की वो पाकिस्तान ने किया है, हमारे देश की जनता से धोखाधड़ी किया है, ऐसे पाकिस्तान से कोई संबंध नहीं रखना चाहिए. ये भूमिका हमारी. आज तमिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये जे मुख्यमंत्रीचं यांना बहुमत सादर करताना AIADMKचं सहकार्य त्यांना मिळाल्याचं दिसून आलं. DMKने बायकॉट टाकलं त्याच्यावर. AIADMK जो NDA चालायचं त्यांचीच मदत आमदारांची कुठल्याचं दिसून आलं. विजय थलपती यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यामध्ये आज त्यांना यश आलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि विजय थलपतींच्या नेतृत्वामध्ये तामिळनाडूचं प्रॉपर डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीच्या आमच्या सदिच्छा त्यांना आहे.